नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता एक स्पेशल रिपोर्ट. नवापूर डेपोचा अजब कारभार. सप्तशृंगी गडावर जाणारी गाड आशेवाडी रामशेज किल्ला उमराळेपर्यंत गाडी नेल्यानंतर जागृत प्रवासी केशव भाटी यांनी वारंवार बस चालक यांना सांगून सुद्धा बस चालकांनी मान्य केलं नाही. शेवटी प्रवासी केशव भाटी यांनी बस चालक यांना सांगितले की आपली बस पेठला जात आहे, गडावर जाणारा नाही. तरी त्यांची मनस्थिती ऐकून घ्यायला तयार नव्हती. शेवटी दिंडोरी तालुक्यातील प्रवाशांनी सांगितल्यावर ती गाडी उमराळे जांबुटके मडकीजाम मार्गे ती बस दिंडोरीत आणली. परंतु त्या बसमध्ये तळेगाव डकांबे पिंपळणारे या ठिकाणचे प्रवासी होते. या प्रवाशांचे आतोनात हाल झाले. STमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना आपण पुण्याहून पुणतांबा प्रवास करतो की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तरी अशा बस चालकावरती राज्य परिवहन मंडळाचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हा वाहतूक नियंत्रक CI साहेब काय कारवाई करणार यांकडे प्रामुख्याने लक्ष लागेल. यांच्याकडे प्रवाशांचे लक्ष लागलेले आहे. तसेच बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपण पुण्याहून पुणतांबा प्रवास करत आहोत असे वाटायला लागले. या बसच्या प्रवासामध्ये तळेगाव पिंपळणारे डकांबे अक्राळे फाटा येथील प्रवाशांचा आतोनात हाल झाले. सर्वच प्रवासी यांना दिंडोरी येथील रस्त्यावर सोडून देण्यात आले व वणी येथील प्रवासी शंकेश्वर मंदिराजवळ 500 मीटरच्या अंतरावर त्यांना उतरून दिले व बस स्टँडमध्ये न जाता ती बस परस्पर नांदुरीकडे रवाना झाली. तरी अशा मुदत चालकांवरती राज्य परिवहन मंडळ काय कारवाई करणार यांकडे लक्ष लागून राहिलं आहे. सदर प्रवाशांनी माहितीही कळवण बस स्थानकचे आगार प्रमुख बेलदार साहेब यांना सांगून कारवाई करण्याची मागणी केली. नाही त्याला नागवा का बरं माहिती का? पहिली समज मी त्याला पुढे दिली, पेट्रोलला दिली. मी एक तर लवकर रेल्वेत बसलो ना, मला झोप येत होती. त्याला म्हणलं अरे पेट रोड भक्ती रोडला पुढे चालली, इकडे भक्तीरामकडे. तो काय म्हणे नाशिक रस्त्याचं काम चालू. मी याला फोन केला, मला म्हणलं काय रे बांधकाम चालू का रस्त्याचं? म्हणे असं तर नाही म्हणत. मग मी काय केलं, तो म्हणे तुम्ही घबरा म्हणे. काय म्हणतो जाऊ दे, शांत बसलो, कदाचित चालू असं. मग परत मी 15 मिनिटांनी पाहत होतो गाडी पेट रस्त्यावर जोरात चालली. सांभाळले मी आली आखी म्हणजे आपण कधीच पाहिलं होतं. थोड्या वेळाने काय आलं, रामशेज किल्ला आला. मग मी तुला परत फोन केला, अरे आरामशेज किल्ला बायकोला म्हणलं आरामशेज किल्ला पाय आपल्याला. मग ती डायरेक्ट याला उमराळेपर्यंत गेले होते ते. उमराळ्याच्या पुढं फोटो हे बघ नवापूर नाही का? आता ते रस्ता चुकवून तिकडे गेले होते ते. नवापूर डेपो नाशिकवरून बसल्या सप्तशृंगी गाडी होती ज्यादा. काय सांगाल गाडीचं काय झालं? नाशिकहून गाडी निघाल्यावर सप्तशृंगगडावर आम्ही जाण्यासाठी निघालो, पण त्यांना नाशिकहून निघताना वणीकडे जाण्याचा रस्ता माहित नव्हता. पेठ फाटा आल्यावर आम्ही त्यांना विचारले रस्ता गाडी कुठं चालली? ते म्हणे वणीकडे चालली. पण गाडी ही उमराळे रस्त्याकडे निघून गेली. उमराळे पास केल्यावर आम्ही त्यांना पुन्हा विचारलं की तुम्ही गाडीचा रस्ता चुकलेले. त्यावेळेस त्यांनी मान्य केलं आणि गाडी दिंडोरीकडे टाकली व मग शेवटी गडाच्या दिशेने निघाली. बर, येताना तळेगाव ढटंब या गावांचे सुद्धा प्रवासी होते. तर त्यांना अक्षरशः उलटा फेरा झाला. म्हणजे उमराळे मार्गे दिंडोरी यावं लागलं. तर त्यांना कुठे सोडलं? त्यांना दिंडोरीला सोडण्यात आलं. बस स्टँडच्या बाहेर. हा म्हणजे प्रवाशांना पूर्ण मनस्ताप झाला. बस स्टँडच्या बाहेर गेली, बस स्टँडच्या लांब सोडलं, पुलावरच सोडलं, अशी गोष्ट झाली. आता त्यांनी वणीला सुद्धा संकेश्वरच्या अलीकडे सोडून दिलं. वणीच्या बस स्थानकात गाडी न टाकता. तुमची काय मागणी? काय नाही, ह्या चालकावर कारवाई करण्यात यावी किंवा याला समज देण्यात यावी. जर रस्ता माहीत नाही तर निदान माहीत असलेल्या चालकालाच नेमणूक करण्यात यावी असं. कारण की याच्यात लहान लहान मुलं होते, महिला होत्या. आज 3 तास पूर्णपणे फिरवलं, विना पाणी नाही, काही नाही. फार हाल होता प्रवाशांचे. आता तुमच्याकडे तक्रार केली? साहेबाला फोन केला, आधार व्यवस्थापक ती मध्यात गाडी आल्यावर पाहतो ती गाडी त्यांच्याकडे आली.
कार्यवाही करणार. हो. आणि गाडी नंबर डेपोचा नंबर दिलेला आहे. कोणी स्टँडला का नाही गेला म्हणा. हां हां तो गाडी नंबर येस मराठीसाठी शामराव सोनवणे, वणी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.